नमस्कार मित्रांनो, मी रोहन. आपण पाहतात शेती संगोपन यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या व्हिडिओमधून आज आपण मोकाट पद्धतीने मेंढीपालन करणाऱ्या मेंढपालकांचे जे काय अडचणी आहेत, त्यांचं उत्पन्न, ते कशाप्रकारे मेंढीपालन करतात हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, जर आपण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच सबस्क्राईब बटन समोरील घंटा बटन दाबा. त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, मी ज्यावेळेस शेतीविषयक, पशुपालनाविषयक तसेच आधुनिक बंदिस्त शेळीपालनाविषयक जे काही व्हिडिओ अपलोड करणार आहे तर त्या सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार. नमस्कार. आपण ह्या मेंढीपालनाचा व्यवसाय कधीपासून करताय? जवळजवळ 40-50 वर्षाच्या आधीपासून. म्हणजे तुमचा वडिलोपार्जित व्यवसाय हाच आहे. याच्यामुळे तुम्हाला अडचणी काय काय येतात मेंढीपालनामध्ये? आता ते चोरल फिरल शेतकरी सुद्धा मारतील बरोबर. काय रोज तुमचा अंदाजे किती किलोमीटर प्रवास करतो तुम्ही रोज? 15 ते 10 ते 15 25 किलोमीटरच्या वर होत आहे दिवसभर. म्हणजे रोज 20-25 किलोमीटर तुम्हाला रोज चालू लागतं. तुमचं गाव कुठलं आहे प्रॉपर? बच्चेरी, माळशिरस तालुका, सोलापूर जिल्हा. बरं. मग तुम्ही असं आता तुम्ही ह्या गावातून कुठचं, म्हणजे कोणत्या गावाला, पुढचं गाव कोण तुमचं? आता आम्हाला रोज या गावात दिवस मावळ तिथं राहणार आम्ही. ह्याच गावात या नाही दुसऱ्या गावात जाणार? कारखाने. तुमचं आता इथं जे कुकरे जे काय मेंढे आहेत ते एकूण संख्या त्यांची आता? 1200 हां, 100 प्रत्येकी 100-100. म्हणजे 4-5 ग्रुप करून मिळून तुम्ही सोबत फिरताय. ह्यांना आता चारायला तुम्हाला जागा शिल्लक राहिला का पहिल्यासारखा? जागाच राहिला नाही म्हणून अवघड झालं सगळं. जागा शिल्लक राहिला नाही पहिल्यासारखा आता? जागा शिल्लक राहिला नाही, झाड राहिलं, बाबळ शाकाय लागते, साखळ्या मिळत नाही आता. काल तुम्ही कोणत्या गावाला मुक्काम केलता? तुमची बंडीशा बंडीशा गावाला. आणि आज तुम्ही ह्या शेडून गावामध्ये आलाय. आता उद्याचा मुक्काम तुमचा गुरसाळ गावामध्ये असणार. असं रोज एक तुम्हाला गाव बदलत जावं लागतंय. उद्या पक्कालपुराबाई जाणार. पकालप्रमाणे जाणार. तुम्ही यांची विक्री कशी करता? हे जे लहान करडे आहेत किंवा जे मेंढे आहेत, मेंढी बाजारला मुरुडला जातो. मुरुड बाजारला, लातूरमध्ये. तिकडे आल्यावर आपलं आटपाडी, मसवड, सांगोला, मोडलेम. तरी एक 5 ते 6 महिने जर आपलं कुकुर असेल तर त्याची किंमत किती होती? आणि चांगलं सांभाळतं आम्ही 15-20 हजार. बरं, म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये. हो, म्हणजे शेळी पालनापेक्षा ह्या मेंढी पालनामध्ये जास्त इन्कम आहे. हा इन्कम पण पाहिजे ना, ते नाही, पण शेळीच्या मानाचा विचार करायला गेला तर कोकरानं वाढ फास्ट आहे, जास्त वाढ आहे. तरी तुमचं वार्षिक उत्पन्न काय? 2-3 लाख रुपये. आता तुम्ही गावाकडे फिरल्यामुळे तुम्हाला याचं खत काय सापडत नाही, पण निदान विक्री आहे तेवढी तुम्हाला त्याचे पैसे सापडतात. कोण देत काय आता पहिल्यासारखं, पहिली वारी देत पैसे देतो, आता कोण द्यायला लागले. सगळं पदर गावाकडे आणून खायला लागते. म्हणजे तुमचं जे काय संसार आहे पूर्ण रोज तुम्ही सोबत घेऊन फिरायचा. आमचा खेळ सगळा. रोज एक नवीन गाव करायचं, रोज एका नवीन ठिकाणी जाऊन हे मेंढ्यांना चोरून त्यांचं पोट भागायचं. सरकारला तुम्ही काय विनंती करू शकता का? तुमच्या काय मागण्या वगैरे आहेत का? काय सरकार काय मागणी देतच नाही. कोणकोणत्या मागण्या आहेत तुमच्या? मागण्या काय तुमच्या? मागणी कुठं जनावर फाईट आहे, ती कुठली तिकडे कुठे फिरून कोण एखादा आहे साबोतोब करते. फाईट केली आमच्या इकडे. सगळ्याला हे मिळतं, ह्याला काय मिळतं काय? म्हणजे काहीतरी सबसिडी अनुदान तुम्हाला दिलं पाहिजे. कधी मिळत ना आम्हाला, झालं मासं करणं. आता ती जर्सी तुमची मिळली त्याला मिळते, शेती मिळली तुमची ती ह्याला मिळते, ती गावाच्या. बरोबर आहे. बाकीची जी जनावर त्यांचं काय नुकसान झालं, मरण पावलं, त्यांना सबसिडी भेटते, अनुदान भेटते. तुमच्या कोकरांना, मेंढ्यांना काही अनुदान मिळावं. काय देत नाही, मस्त अजून काय तुम्हाला धोका आहे का जास्त? म्हणजे बाकीच्या लांडक्यापासून तुमचं धान खाल्ला तुम्ही सकाळी पाड्यावर नेताय, कोण हाणताय, कोण हे भरून घेताय. तर म्हणजे काय आम्ही जाणून बसून धान चालतच नाही, पण
फकलीनं होतच की चुकून गेलं तर थोडंफार हा नजर चुकीनं होतं. दाणं चालू केलं तरी आम्हाला 12 महिन्यात फिरणार आहे. आम्ही शेतकरी आहे थोडं बरोबर आहे. सारखं पहिल्यासारखं राहिलं नाही तर थोडी थोडी शेतं काढली ती आम्ही. तुमच्याकडे किती आता किती शेत तुमच्याकडे? शेतं मस्त आहे ती 25 एकर पण काय करायचं आता सतगुरू कारखाना बैला ते डोंगर म्हणजे तुमच्या भागामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळं पाणी नाही रानले एक एकर करायचं म्हणतात तुमच्या 2 एकराची किंमत असते पाण्यासाठी करायचं म्हणतात. बर मग तुमच्या गावाकडे पाण्याची सोय अजिबात नाही. खडकात कसं कडे बसणं पाचशे नाही त्याला पाण्याची सोय नसल्यामुळे तुम्हाला असं मग तुमची कुकरी मेंढी गावाकडे फिरून नांगरायला लागले तर एकराभरात एक 100-200 डॅम्पिंग दगड निघते. 100-200 एकरात 100-500 केलं दगड रान व्यवस्थित नाही तुमच्याकडचे. रानात सगळी दगड जायची त्यामुळं आम्हाला हे काय करता हिंडावं लागते. असं नाही. काय करायचं असं वापा करायला म्हणलं का नेटच पाण्यासाठी 30 लाख घालावं लागते ह्याला. असं वापर करायला एकराला वापर करायला बरं का परवड पहिलं आपलं बापानं करून ठेवले शेत आम्ही आता वागवत चाललो. लहान जे कोकर असतात तर काय काय मेंढ्यांना दूध कमी असते तर त्यावेळेस तुम्ही काय करता त्यांचं? पावडर पासून दूध तयार करून लहान काढून पाजायचं. आपलं मरण्यापर्यंत जगवायचं. तर त्यांना किती 1 महिन्यापर्यंत त्यांना पाजावं लागतंय का कोकरांना? 5 महिने 21 त्यांची विक्री होईपर्यंत त्यांना ते दूध पाजावं लागतंय. 5 ते 6 महिने जर तुमची मेंढ्या किंवा मेंढ्या काय आजारी पडले तर उपचार काय करता तुम्ही? हाताने सगळं आमच्या संघ म्हणजे सर्व जे काय त्यांचे उपचार करायचे साधन आहे सगळं तुमच्या सोबतच आहे. सगळं आम्ही मेडिकल मध्ये जात सगळ्या औषधे औषध गोळ्यांचे सगळं तुम्ही सोबत घेऊन फिरताय. एखादं लय झालं तर बोलावा डॉक्टर. जास्त तुम्हाला वाटलं की तुम्हाला शक्य नाही उपचार होणं तर त्यावेळेस फक्त डॉक्टर बोलवायचं. आता इतर वेळेस सर्व तुम्ही घरच्या घरी उपचार करता. सगळं आम्ही करतो ती लावलेली इंजेक्शन आणायची सर दवाखान्यात नाही कुठले बी इंजेक्शन आम्ही हाताने करतो. आता हे एवढं सगळं सामान आहे तुम्ही सोबत कसं घेऊन फिरता ते? काय करायचं म्हणजे प्रत्येकासोबत एक घोडा आहे, 2 घोडे. हम्म. मग त्यावर तुमचं काय अंतरून पांघरून जे काय भांडे खुंडे असतील सर्व कपडे हा. धान्य धुणी सर्व त्यासोबत तुम्ही घेऊन जाता. हा. ठीक आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा. जर आपल्या कोणाला जर मित्रांना जर आपल्याकडचे कुकरी विकत घ्यायची असली तर मोबाईल नंबर सांगा.